थंडीच्या दिवसामध्ये आत्ता मस्तपैकी थंड पिलं आणि भारी वाटलं. इथून आत्ता जस्ट एक ब्रेक घेतला कारण घरून नॉनस्टॉप आलेलो आहे आम्ही. खूप दिवसानंतर आज मयूर भाऊ व्हिडिओ शूट करायला आलेत. ओह काय होतंय काय होतंय पुढे काय होतंय? आता बुट तर काढून ठेवलेत भाऊ, काय माहिती आता थांबतात का जातात ते आपले बुट. कारण काय बाबा या माणसाला काय करावं बरं, 1 तास झालाय मला पायथ्यापाशी येऊन तरी याचं तेच चालू आहे. मध्येच रेकॉर्डिंग बंद पडतीये, काय होते काय माहितच नाही. लय भारी वाटलं. थंडीच्या दिवसामध्ये आत्ता मस्तपैकी थंड पिलं आणि भारी वाटलं. ते म्हणतात ना थंडी थंडीला मारती, तर तसंच काहीतरी आता मी प्रयोग केलाय. कारण भयंकर थंडी वाजत होती, म्हटलं काहीतरी थंड प्यावं म्हणजे थंडी थंडीला मारायला, आणि तसंच झालं. थंडीने खरंच थंडीला मारून टाकलं. माझं एनर्जी ड्रिंक जे मी नेहमी पीत असतो लाल कलरचं, तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पण आहे, तर ते जस्ट आत्ता पिलोय मी. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून सांगा कोणतं ड्रिंक आहे. तर भावना विषय आजचा असा आहे की आज सकाळी अचानकच सागर भाऊ माझ्याकडे आले घरी आणि ते काय बोलले की यार मला सकाळी एक स्वप्न पडलं. मी म्हटलं स्वप्न पडलं, काय स्वप्न पडलं, तर चर्चा झाली आमची काय स्वप्न पडलं नाही का. तर ते काय बोलले की बोलले माझ्या त्या स्वप्नामध्ये मोठा देवी आली. तर त्यांची अशी इच्छा झाली की बाबा स्वप्न पडले तर मग आपण एक काम करू की आज मोठ्या देवीला जाऊयात आणि दर्शन करून येऊयात. मी म्हटलं काहीच अडचण नाही. कारण कसं आहे मोठ्या देवीचं आणि वैष्णोदेवीचं बऱ्याचशा देवींचं असंच आहे की बाबा एखाद्याने जर आपल्याला इन्व्हाइट केलं की बाबा चला देवीला, तर तिथं नाही म्हणता येत नाही. माझ्या मागं होतं काम महत्त्वाचं, मला ऑफिसला जायचं होतं. तर मी आता बोललो की यार समोरून आपल्याला देवीने बोलवलं तर आपल्याला सागर भाऊसोबत जाणंच आहे दर्शन घ्यायला. तर म्हटलं चला या हिशोबाने एक दर्शन पण होईल आणि एक व्हिडिओ पण होईल. तर सागर भाऊंसोबत मी आज आलो आहे भावना कुठं माहिती आहे का, मोठ्या देवीला. आणि जस्ट आत्ता मी इथं पोहोचलो आहे. आत्ता इथं या हॉटेलवरती बसून आपण ते जे काय आपलं लाल एनर्जी ड्रिंक आहे जे आपण नेहमी पितो ते पिलं आहे. आणि शेजारीच मोठ्या देवीच्या मंदिराची ही जी मुख्य कमान आहे भावांनो. आणि समोर ज्यांनी आपल्याला आज इन्व्हाइट केलं, ज्यांनी आपल्याला देवीच्या दर्शनासाठी म्हणजे देवीनीच त्यांना एक बुद्धी दिली की बाबा मयूर भाऊंना दर्शनाला घेऊन चला. तर फायनली आता आम्ही या कमानीपाशी पोहोचलो आहे आणि इथून आत्ता जस्ट एक ब्रेक घेतला कारण घरून नॉनस्टॉप आलेलो आहे आम्ही, एकदम न थांबता कुठंच थांबलो नाही. आता फायनली पोहोचलो आहे. थोडंसं रेस्ट केली कारण इथून तिथून नॉनस्टॉप आलो, म्हटलं थोडंसं थांबून मगच पुढं जावं. सोबत माझ्या सागर शेट एकदा हाय हॅलो करा आपल्या ऑडियन्सला. नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर आज मयूर भाऊ व्हिडिओ शूट करायला आलेत. आणि मी त्यांना म्हटलं होतं मयूर भाऊ तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि चला व्हिडिओ बनवा. तर मयूर भाऊची काही तयारी होत नव्हती, तर आज मयूर भाऊनी कशी तरी डेअरिंग केली आणि आज आले व्लॉग शूट करायला. आणि त्यांचा आज 2-3 महिन्यानंतर आज त्यांचा व्लॉग शूट झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. आणि जो व्हिडिओचा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा की नाही हा व्हिडिओचा पार्ट आवडला आहे तुम्हाला. बाकी काही विषय नाही. आणि मी सांगितलं ना भावनो थंडी थंडीला मारती, आम्ही तेच केलंय. आणि आता इथं जास्त वेळ न वाया घालता आपण निघूयात लगेच पुढे आतमध्ये मंदिराकडं दर्शन वगैरे घेऊयात. आणि मग तिथून पुढे आपली जे म्हणतात ना माकड चाळे जे आपले व्हिडिओमध्ये असतात ब्लॉगमध्ये असतात ते सुरू करूयात. तर चला भावनो भेटूयात आता डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी. तर फायनली भावनो मंदिराच्या पायथ्यापाशी आलो आहे, गाडी पार्क केली. जसं तुम्हाला सांगितलं होतं वरती गेल्यावर डायरेक्टली भेटतो, तर डायरेक्टली वरती आलो आहे. आणि मंदिराच्या खाली आत्ता जस्ट इथं आपली गाडी पार्क केली. आणि मंदिरामध्ये बरंचसं म्हणजे नाही का सुधारण्याचं जे काम आहे ना त्यातनं थोडंसं नाही का रस्ते वगैरे एकदम भारी तयार झाले. आता आलो वरती जातो डायरेक्टली, पहिले दर्शन वगैरे घेतो, जमलं तर तुम्हाला पण दाखवलं आतमध्ये जर आपल्याला अलाव केलं तर कंटिन्यू राहा भावांनो. जास्त तुम्हाला काय वाटतं आजच्या या ब्लॉगमध्ये ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर चला जातो, पहिले दर्शन घेतो. मी आतमध्ये जमलं तर तुम्हाला दाखवलं आतमध्ये काय विषय कसं आहे, काय काय डेव्हलपमेंट झाली इथे. आणि जर समजा शक्य झालं तरच, नाही शक्य झालं तर मग मी दर्शन घेईल बाहेर येईन आणि परत तुमच्यासोबत बोलत. चला भेटतो परत. ओह 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 काय होतंय काय होतंय पुढं काय होतंय? काय होतंय कुठं काय काय होतं? बुट तर काढावं लागते ना मला पण. बुट शिर्डीची मला आठवण आली भावना. शिर्डीमध्ये आहे ना आता माझे आता पण बुट बघा बरं का, ओरिजिनल कंपनीची बुट आहेत, महागडे आहेत. आता पण मला भीती वाटते इथं बुट काढू का नको, कारण शिर्डीत आपले बुट छूमंतर झालते. तर काढतो, बघू जे होईन ते होईन. ठीक आहे. आता बुट तर काढून ठेवलेत भाऊ, काय माहिती आता थांबतात का जातात ते आपले बुट. कारण शिर्डीमध्ये ना भावांनो माझा एकदम भारीतला 4,500चा बूट गायब झाला होता.
तर इथं पण तसंच काय बरेचसे लोक असतात, काही लोक नाही का आपली दलिंद्री घेऊन जाणार आहे. तर असं होऊ नये, मला तर नको वाटतं की बाबा आपले जे बूट आहेत ते परत जावं, कारण हे पण महागडे बूट आहेत. जाऊ दे, चला आता देवीवरती सोडले आपण आणि फायनली मंदिराच्या खाली उभा आहे आत्ता मी. इथून आपल्या मंदिराला आत दर्शनासाठी जायचं आहे. तर सागर भाऊंचा थोडासा इंट्रोमध्ये थोडा काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, तर त्यांचं चाललं आहे इंट्रो त्यांचं तयार होऊस तर मी तुम्हाला इथला थोडासा नजारा दाखवतो. हे तर मंदिर तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल, जर नसेल बघितलं तर वरती आय बटनमध्ये लिंक देईल, सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईल. तर इथलं डेव्हलपमेंट तुम्ही दाखवतो प्या. आता हा जो पूर्वी रस्ता होता ना, हा जो इथं खाली पहा, थांबा, इथं हा खाली रस्ता ना, हा पहिले एकदम छोटासा रस्ता होता, पण आता एकदम मस्त मोठा मार्ग केला एकदम भारी. आणि या वरती पायथ्याला, मंदिराच्या पायथ्याला आल्याच्यानंतर ना, हे पहिले समोर तुम्हाला चप्पल स्टँड वगैरे ठेवायला होतं, तर ते सगळं आता इथं झालं आहे. ओके. आणि गार्डनिंग वगैरेचं काम चालू आहे, म्हणजे गार्डन छोटंसं बनवतात ते, इकडच्या साईडला पण बनवतात ते. आणि हा समोर मंदिर परिसर, ठीक आहे. तर इकडनं संपूर्ण हे पहा, तुम्हाला थोडंसं मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, इथं ग्रास पण लावलेली आहे आणि पाणी द्यायचं काम आता सध्या चालू आहे. तर वातावरण म्हणून इतकं भारी आले ना की आम्ही नेमकं आलो आहे गोल्डन आवर्समध्ये, ठीक आहे. तेच तर मित्र भेटले सागर भाऊचे, तर जातो आता. जास्त काय इथं टाइमपास करण्यापेक्षा पहिले वरती जाऊयात, दर्शन घेऊयात आणि मग मी तुमच्या संग बोलेल, ठीक आहे. आता वरती जाताना मला बोलता येईल का नाही ते मला माहीत नाही, तर पहिले दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो परत. चलो. माझी फुटेज बंद होती मध्येच. कसं काय फुटेज बंद होती? परत बघू. शूट करावं लागेल. ते बघा, ते स्पेस करून घ्या, त्या स्पेस आहे का नाही. आता आपण इथंच टाइमपास करायचा का सागर शेठ? काय बाबा, या माणसाला काय करावं बरं. 1 तास झालाय मला पायथ्यापाशी येऊन, तरी याचं तेच चालू आहे. रिटेक आणि रिटेक चांगला झाला तर अचानकच स्टोरेज संपते. करावं काय? मला वाटतं आज मंदिरात जाणं माझं जवळपास 6-6:30 वाजताच वाटतं दर्शनाला. करा तुम्ही बसून प्रॉपर व्यवस्थित जागा करा. नाही मयूर भाऊ, फुटेज तर शूट झाली पाहिजे ना. मग बघा त्यात प्रॉपर स्टोरेज बघा. काय होतंय माहिती का, माझ्या फोनला ज्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट करतोय ना आणि बोललो ना, तर मध्येच रेकॉर्डिंग बंद पडतीये. काय होते काय माहीतच नाही. आणि जे फुटेज आहे मेन ती येते चांगली, पण शूट तर होतच नाही ना. त्याला माझी काही चुकी आहे. मी सांगतो त्यांचं काय होते, त्यांच्या मोबाईलमध्ये जागा कमी असल्यामुळं प्ले केलं म्हणजे नाही का, ते आपण ऑन करतो ना शूटिंग ऑन केल्याच्या नंतर आपोआप स्टॉप होतंय. 40 GB स्पेस आहे याच्यामध्ये. बघा काय दुखतंय बघा, चेक करा. सागर भाऊला सांगितले मी तिथं देवीच्या पायरीवरती डोकं आपटून आईला सांगा की बाबा मला नाही का व्हिडिओ बनायला चांगलं येऊन दे, कारण त्यांना आज घाबरल्यासारखं होते. सागर भाऊंना जो उपाय सांगितलाय ना तो खरोखर करतात येत की आई मला चांगलं बोलता येऊ दे, नाही का व्हिडिओमध्ये ते घाबरतात येत, वायबल होतात येत. तर त्यांना म्हटलं जाऊन तुम्ही पहिले आईला सांगा की बाबा माझा जो प्रॉब्लेम आहे तो लगेच सॉल्व्ह कर, म्हणजे चांगलं बोलता येईल. तर भाऊ आले तर आता मस्तपैकी नाही का दर्शन. चालते नाही खरं बरं का. पण भावांनो, देवीला जर तुम्ही सांगितलं ना तर तुमचे सगळे प्रॉब्लेम देवी सॉल्व्ह करते. म्हणून म्हटलं तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे ना, जो तुम्हाला बोलता येत नाही कॉन्फिडेंटली, तुम्ही जा तिथं पाया पडा. अरे बाबा काय कंटेंट घ्यायला लावलं, हा? पर्सनल व्हायला लागलं. काय पर्सनल व्हायला लागले. मला कंटेंट भेट. आता बघा तुमचा विषय क्लिअर होऊन जाईल. होतंय का? काय बोलू आता मी? अरे तुम्ही शूट बंद करा ना की. अरे भाई यही तो कंटेंट होता है, बनाना पड़ता है. नाही राव, असं नाही करायचं. आपल्यातच गद्दारी करायला लागलं तुम्ही. चलो बुलावा आया है और माता ने बुलाया है. जय माता दी. प्रेम से बोलो जय माता दी. वाव वाव वाव, क्या बात आहे. भावना, मंदिराची जी भव्यता आहे ना, ती भव्यता बघा तुम्ही, कसली भारी झाली, कसली भारी. आणि पूर्वी मंदिर कसं होतं, आता कसं झालंय. या ठिकाणी गणपती बाप्पा आतमध्ये आलोय आणि पहिलेच मला लगेच गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. ओम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. त्याच्या समोर हे लगेच आपले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि असे बरेच वेगवेगळे देव या ठिकाणी आहेत. आणि मंदिराची ही जी भव्यता आहे ना भावांनो, ही भव्यता बघा तुम्ही, कसलं भारी झालं यार. आता मला महिलांसाठी रांगे मला इकडनं जावं लागलं. चला आता इकडनं जाऊयात आपण. आणि काय आज म्हणजे नाही का, ते कुठला सणवार वगैरे काहीच नाही आहे, त्या हिशोबाने आज गर्दी पण फार कमी या ठिकाणी. इथं संत भगवान बाबा नाही का आपले, त्यांचं पण मंदिर आहे. तर आधी आपण वरती पहिले दर्शन घेऊत आणि मग बाकीचं तुम्हाला इथला सगळा परिसर दाखवेल मी. आता डायरेक्ट मुख्य गाभारात गेल्याच्या नंतरच भेटतो तुम्हाला. चलो ठीक आहे. ओके. वाव, क्या बात है.
हो हो. चला एक मिनिट हा. फायनली आईचं दर्शन करून बाहेर निघलोय. आता खाली जाऊयात आणि तिथला थोडासा परिसर पण दाखवतो मी तुम्हाला. सुंदर परिसर आणि खूप सुंदर मंदिर झालंय. तर आता इथं आहे ना भावनो सोशल मीडिया म्हणजे नाही का मंदिराचं जे सोशल मीडियाचे जे अकाउंट्स आहेत ना ते तुम्ही हे जे QR कोड आहेत हे जर तुम्ही स्कॅन करून इथले जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत ना त्याला तुम्ही फॉलो पण करू. तर मी सोशल मीडियाचे जे ते हे स्क्रीन काय QR कोड जे म्हणतो ना आपण तर ते पण दिलंय. त्याला तुम्ही फॉलो करून मंदिराचे हे जे सोशल मीडिया अकाउंट आहेत त्याला फॉलो करू शकता. तर चला आता खालचं जे दृश्य आहे ते तुम्हाला जर बघायचं असेल ना तर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा कॉरिडॉर केलेला आहे. इकडनं तुम्ही बाहेरचं जे दृश्य आहे त्याचा आनंद घेऊ शकता. खाली जे एक्झॅक्टली पार्किंग आहे गाड्यांची आणि समोरचा जो नजारा आहे ना भावना तुम्ही हे पहा. सुंदर असा एक नंबर नजारा आहे आणि हे संपूर्ण मंदिर परिसर आहे पहा. दर्शन करून बाहेर आल्याच्या नंतर नाही भावनो या ठिकाणी मला एक QR कोड भेटलाय. तर या QR मध्ये तुम्ही मंदिराला सरळ हाताने देणगी वगैरे देऊ शकता. हा जो QR कोड आहे हा स्कॅन करा आणि मंदिराला जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची देणगी द्यायची असेल तर तो QR कोड तुम्ही स्कॅन करून मंदिराला एक रकमेच्या स्वरूपामध्ये देणगी वगैरे देऊ शकता घर बसल्या. ठीक आहे. आता इकडनं खाली उतरताना भावनो हे मंदिराच्या बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे आणि खाली उतरताना जसं मंदिरात आपण दर्शन घेऊन आलो ना इकडनं दर्शन घेऊन आपण खाली येतो तिकडनंच असं जर आपण इकडं आलो ना तर या ठिकाणी आहे ना मंदिरात एक मंगल कार्यालय पण आता उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस हे पूर्ण काम झालं ना त्यावेळेसच तर या ठिकाणी तुम्हाला मंगल कार्यालय पण भेटतं पाहायला. हे पहा या ठिकाणी हा स्टेज आहे. मागं वर पक्ष वधू वर पक्ष ते सगळं म्हणजे नाही का नवरा नवरीसाठी जे रूम आहेत आणि हा संपूर्ण असा मंगल कार्यालयाचा परिसर आहे. हा या ठिकाणी काही सामाजिक कार्य तसेच लग्न कार्य पण करता येतात नाही का. तर म्हटलं हा विषय मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये नव्हता दाखवला तो आता दाखवावा म्हणून तुम्हाला दाखवला मी. आता जायचंय कुठं आपल्याला नक्की इकडे जायचंय तर इकडे जायचंय तेच लक्षात येत नाहीये. कारण इकडनं जर समोर इकडे गेला ना तर 4 व्हीलर पार्किंग आहे आणि इकडे गेलं तर 2 व्हीलर पार्किंग आहे. तर आपण 2 व्हीलर आणलेली त्यामुळे आपण 2 व्हीलरकडेच जाऊयात. चलो. सूर्यनारायणाची जे सोनेरी किरणं असतात ना भावनो ते आता पडायला लागलेत आणि वातावरण बघा ना भाव कसलं जबरदस्त झालं यार. हे संपूर्ण डोंगर रांगा आणि या सोनेरी किरणांमध्ये कसल्या जसं काय सोन्याचेच डोंगर झालेत असं दिसतं. हे पहा आता इथं मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव घेतोय ना त्यामुळे मी सांगतोय हे. जर तुम्ही आता या ठिकाणी असाल ना तर तुम्हाला पण कळलंच की बाबा हे जे सोनेरी किरणांमुळे जे डोंगर कसे खरोखर सोन्यांसारखेच दिसायला लागले एकदम सोनेरी. चला एक महत्त्वाचा मुद्दा आता सागर भाऊंनी मला एक विचारलं आणि त्यावर मला एक महत्त्वाचा मुद्दा आठवला भावनो. तुम्ही जर या ठिकाणी तुमची वैयक्तिक 4 व्हीलर घेऊन येत असाल ना तर खाली नाही का मंदिराकडे येताना तुम्हाला खूप ठिकाणी अडवलं जाईल आणि इथं गाडी लावा वरती पार्किंग नाही असं सांगितलं जाईल. पण भावांनो कुठेही गाडी लावू नका कारण या ठिकाणी मंदिराची स्वतःची एकदम सुरक्षित आणि एकदम सुंदर अशी पार्किंग व्यवस्था पण आहे ती तुम्हाला दाखवतो मी. दर्शन घेऊन खाली आल्याच्या नंतर नाही पहा समोरच लगेच 4 व्हीलर पार्किंग एरिया आहे. तिथंच तुमची गाडी सेफली लावा. खाली तुम्हाला खूप ठिकाणी सांगितलं जाईल की इथं गाडी लावा तर अजिबात लावू नका. ठीक आहे. पार्किंग एरिया दाखवतो तुम्हाला इथला मी. हे पहा इकडनं जसं आता इकडनं आता आपण दर्शन घेऊन आलो ना तर लगेचच बाहेर पडलो की हा 4 व्हीलर पार्किंग एरिया आहे आणि या ठिकाणी अन्नछत्रालय. इथं अन्नछत्राचा जो टायमिंग आहे तो आपल्याला मला मेन म्हणजे पार्किंगचं सांगत होतो. तर हा पार्किंग लॉट आहे मंदिराचा. इथं तुम्ही तुमची गाडी लावा. खाली खूप लोक सांगतील की इथं गाडी लावा वरती पार्किंग वगैरे नाही असं खूप सांगितलं जाईल पण त्यांच्या बोलण्यावरती अजिबातच जाऊ नका. ठीक आहे. तर चलो यांचा फोटोग्राफी आणि मंदिराचा जो व्ह्यू आहे ना भावना इथून एक नंबर प्रॉपर व्ह्यू येतोय. माझ्या मागं तुम्ही बघू शकताय प्रॉपर व्ह्यू येतोय. ओके पार्किंग लॉट बघा भावना कसला सुंदर आहे आणि प्रशस्त असं पार्किंग लॉट आहे. ॲट अ टाइम मला वाटतं इथं 30-40 4 व्हीलर्स तर आरामात बसतील एकदम नाही का. तर सागर भाऊंचं काय चाललंय काय माहीत नाही. तोपर्यंत मी तुम्हाला हे मंदिराचा परिसर दाखवतोय. पहा ही जी बिल्डिंग दिसते ना भावना तुम्हाला याच्याच खाली एक्झॅक्टली हे शटर आहे ना भावना इथं अन्नछत्रालय आहे. इथं कधी कधी महाप्रसाद असतो ते मला माहीत नाही पण मी त्याचा हिस्ट्री काढून तुम्हाला म्हणजे नाही का त्याची माहिती काढून मी डिस्क्रिप्शनमध्ये जर जमलं तर टाकलंच. तर आता इथला पहा आपल्या आईचा जो भगवा ध्वज आहे सुंदर कसा किती सुंदर मस्त
फडकतोय पाना. तर फायनली भावनो दर्शन एकदम छान झालेलं आहे. गर्दी अजिबात नव्हती. खूप सुंदर दर्शन झाले सागर भाऊंमुळं. सागर भाऊंनी आज अचानकच धडक दिली. मला सांगितलं की आज देवीच्या दर्शनाला जायचं. आलो, दर्शन झालं एकदम बेस्ट. सगळं काही एकदम मस्त झाले. व्हिडिओ पण एकदम छान झाला आहे. आय होप तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघित असाल तर तुम्ही लाईक वगैरे केलंच असेल, शेअर सबस्क्राईब जे काय असतं ते केलंच असेल. तर मी पुन्हा एकदा सांगतो, जर नसेल केलं तर आजच्या व्हिडिओला लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला हाईप पण करा भावनो. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जो व्हिडिओ येतो अजून जास्त लोकांपर्यंत यूट्यूब रिकमेंड करतात. तर चला भावनो, आजचा हा जो व्हिडिओ येतो इथं संपला असं मी जाहीर करतो आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. सागर भाऊंना काहीतरी सांगायचं, काहीतरी बोलायचं. हां बोला. भावांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट सेक्शन कमेंट करायला विसरायचं नाही. आणि माझ्या थोड्या आज लय बात्त्या गोल झाल्या. तुम्हाला कुठं नाही सांगत काय झालं हाल. मयूर भाऊच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं. चला भाऊ, यायचं का? भेटूयात एका नवीन व्हिडिओ. मयूर भाऊ तुम्हाला यायचं सोबत. चला भाऊ, चला चला लवकरच जय माता दी. व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भाऊ. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय जय माता बाय. दी. और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. ऑल राईट गाईज. तर आता संध्याकाळचे वाजलेत 7 आणि सकाळी काही खाल्लेलं नव्हतं आणि दुपारी काही खाल्लेलं नव्हतं. वडेपाव खाल्लेत, फक्त वडेपाव. ओके, त्या वडेपाववरतीच दिवस काढले कारण अचानकच सागर भाऊ आलते आणि आपल्याला म्हणले जायचं बाहेर. तर आलो होतो बाहेर. तर आता घरी रिटर्न निघालोय आणि रिटर्न निघताना भयंकर भूक लागली. वडापाव खाऊन सुद्धा भूक काय भागली नाही माझी आता. तर आता मस्त जेवण करूयात, बघूयात आजचा मेनू काय असणार आहे, तुम्हाला पण दाखवतो. या जेवायला भावांनो. व्हेजमधून घ्यायचं. व्हेजमध्येच आपलं स्पेशल काय असेल ना व्हेजमध्ये सगळं फक्त. मग मला वाटतं शेवभाजीच घ्या, मागच्या टायमाचीच भारी होती. तर भाऊंनी लास्ट टाइम आपण जे खाल्लं होतं ते आवडलं होतं, तेच सांगितलं म्हणजे शेवभाजी. काळाच घ्या, आहे की नाही? काळा मसाला. काळा मसाला ठीक आहे. शेवभाजी सांगितले भाऊंनी. आता बघूयात. लास्ट टाइम तर क्वालिटी एकदम मस्त होती. आता कशी ती बघूयात, सांगतो तुम्हाला. भावांनो, इथं भाजी कशी बनती ते पण मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. बोला ना मला. बनव आप बना रहे हो क्या? हे आपले कुक आहेत, आपल्यासाठी स्पेशल भाजी बनवणार आहे आणि त्यांची परवानगी घेऊन आपण आता बघणार की आपली भाजी नेमकी बनती कशी. लय क्वालिटी भारी आहे भावांनो. कारण लास्ट टाइम पण मी जेवलो होतो, भाऊ बनवतोय. अभी तुम जो बनाएंगे ना उसमें क्या क्या डालने वाले हो वो सब बताते चलना. बघा भावांनो, आता भाऊ आपल्याला सांगणार आहेत कसं बनवतात ते, काय काय बनवतात ते, काय काय टाकतात ते. इथं आपली शेवभाजी बनते काळ्या मसाला, कांदा लसूण पेस्ट आहे. या जे आ गया कांदा आपला मस्त एकदम ब्राऊन करून तळून घेतात येते. एकदम क्वालिटी मटेरियल इकडे सगळं बनवूनच ठेवलेलं आहे. ये आ गया हल्दी. ओके, ये कोबरा कीस, ये किचन किंग मसाला, ये लाल मिर्च क्या, और ये लाल मिर्ची, अच्छा. ये कादा मसाला, धनिया मसाला. बाप रे बाप रे बाप, कितने सारे मसाले यार. भाजी आपली कशी तयार होती ते दाखवतो दादा आपल्याला. आपण पूर्ण परवानगी घेऊनच मग करतोय ते. ये क्या था? काला मसाला. अच्छा, काळा मसाला. ये वही काला मसाला है क्या? अच्छा, और ये वाला पानी. अच्छा, ये आ गई अपनी सेव. ये तो मुझे भी मालूम है. ये कस्तूरी मेथी, हाँ ये भी पता है. क्वालिटी बढ़िया मारना भाई. ये आ गया अपना थोड़ा सा बटर. ये क्या, वापस से पानी. नमक. ये आ गया नमक. परत एकदा काळा मसाला टाकला दादानी. हो 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 हो.
मला वाटतं आपली भाजी बहुतेक तयार झाली आहे, कारण दादांनी बाऊल घेतलाय भाजी काढायसाठी. आणि ही आपली भाजी आली आपल्या बाउलमध्ये गरमागरम. ये तर्री ऊपर से. अच्छा, उस पर से वापस से गार्निशिंग हो रहा है कोथिंबीर से. ओके, अभी क्या आएगा, हाथ धो रहा है भाई शायद. तर भावानं इथलं किचन पण बघा एकदम टापटीप आणि स्वच्छ आहे. कारण बऱ्याचशा हॉटेलांचं मी किचन बघितलं एकदम घाण गलिच्छ असतं, पण इथं सगळं म्हणजे फ्लोरिंगपासनं तर सगळं नाही का, किचन पण एकदम टापटीप आणि स्वच्छ आहे. बऱ्याचशा हॉटेलांमध्ये मी बघितलं एकदम घाण किचन असतात, म्हणजे आज जर गेलं ना तर तिथं जेवायची इच्छा राहत नाही. इकडं तंदूर आहे, या इकडं तंदूर रूम आहे भावनं, ही सुद्धा एकदम स्वच्छ आहे पहा, एकदम स्वच्छ. म्हणजे इथं असं नाही का हायजीन एकदम प्रॉपर मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन एकदम छान जेवणाचा आनंद घेऊ शकता भावना. जे ते मी तुम्हाला एकदम रिअल सांगतोय, असं नाही की मी यांच्याकडनं स्पॉन्सरशिप घेतली आणि याची ॲडव्हर्टाईज करतोय, असं काहीच नाही आहे. जे ते तुम्हाला दाखवलंय. फक्त काय आहे, आता या टायमिंगमध्ये अजून हॉटेलला काही एवढं काही पाहिजे असं क्राऊड नाही, पण एकदम मस्त हायजीन प्रॉपर मेंटेन येईल. ठीक आहे, तर चला आता जेवणाचा आस्वाद घेऊयात आणि घेतल्याच्या नंतर मग परत तुमच्यासोबत बोलू. चलो, इथं आता आपल्या प्लेट्स पण आल्यात भावनो. आत्ता तुम्हाला दाखवलं किचन एकदम टापटीप आणि क्लीन, आणि भाजी कशी तयार झाली ते पण दाखवलं. तर आता प्लेट्स आल्यात, बघूयात आता. किचनमध्ये घुसते डायरेक्ट. हां, परत विषय आपला विषय कसा असतो माहिती आहे भावना, दाखवायचं तर सगळं ओपन प्रॉपर सगळं व्यवस्थित दाखवायचं. भाऊंना आता गरमागरम जेवायला भेटणार आहे. भाऊंच्या चेहऱ्यावरती आनंद एकदम तुम्ही क्लिअरली बघू शकता कसा आनंद दिसतोय. एक वर्षापूर्वीच्या तेच प्लेट अजिबात चेंज नाही केलेलं, हाय तेच प्लेट आहे. भावानं प्लॅटच नाही, हॉटेल पण हाय तेच आहे. टेबल तोच होता जो लास्ट व्हिडिओमध्ये जो होता. तुम्ही जर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं ना तर सेम तोच टेबल आहे, त्याच कलरचा, पुढच्या पण त्याच आहेत, तर प्लेटा पण त्याच राहणार ना. राहिला विषय काय आहे की आपण आलोय, जी डेट आहे आजची ती मात्र चेंज झालेली आहे, बरोबर ना. सांगू डेट ती काय होती? नका सांगू. इकडनं आली आपली भाजी, हे पहा जस्ट तुमच्या समोरच तयार झालेली आहे. हा हा, क्या बात आहे. काय कलर दिसते, कलर बघा ना भावांनो, आणि सुगंध पण तिचा एकदम भारी सुगंध येतोय बरं का मित्रांनो. तोंडाला आई शपथ खरंच सांगतोय भावांनो, खरंच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. कारण फ्लेवरचा जो वास आहे ना, सुगंध, आय हाय हाय हाय, क्या बोलू यार, शब्दच नाहीत माझ्याकडे. रोट्या बी आल्या. दोन रोट्या बस, त्याच्यावर मी काही खाणार नाही फक्त. बघू अरे तुम शुरू तो करो, फिर देखेंगे 2 खाते हो की 200 खाते हो. बघू. हा भावनो, गरमागरम जेव्हा चपात्या रोट्या भाज्या येतात ना, माणूस म्हणतो 2 खाणार, पण त्या 2च्या 10 कधी होतात ना ते कळत नाही. कुरकुरीत रोट्या का भावना, एकदम कुरकुरीत. ओके, याला म्हणतात खरी रोटी, एकदम क्रंची. हे पहा, सागर शेट्टी, तुम्हाला असं नाही वाटत का आपण मटन रस्सा खातोय? भाजी शिवाय भाजी मित्रांनो, पण जी क्वालिटी आहे ना सेम मटणासारखी क्वालिटीवर आहे खरंच. मसाला वापरला तुमच्या मटणाचा. कसला मसाला वापरतो माहिती नाही, पण असं विचारलं वाटतं, नाही ना तुम्ही मसाला कोणता असं वाटतं की मटणाचाच रस्सा खातोय. तुम्ही ते व्हिडिओ बनवला त्याचा. कसला? सगळे मसाले आलेत त्यात, क्वालिटी सेम मटणासारखी लागू राहिली भावनो, फक्त मटण नाही, शिव येतात नॉट थोडा. एकदा आले ना भावनो, खरं खाऊन बघा. इकडं पण हा काय व्हिडिओ इकडे फिरवा. हा व्हिडिओ काही स्पॉन्सरचा नाही काय वगैरे असं काही नाही. सांगितलं मी, सांगितलं नाही ना. सांगितलं हे काय स्पॉन्सरशिप वगैरे नाही आहे काय, आपल्याला जेवण पण काही फ्रीमध्ये भेटणार नाही आहे. तो खर्चाने जेवतो आपण, पण लास्ट टाइम आम्ही जेवलो होतो, पण त्यावेळेस आम्ही या हॉटेलविषयी नाही का रिव्ह्यू नव्हता दिला, तर म्हटलं यावेळेस सांगावं क्वालिटी भारी आहे म्हणून ना. कधी आली पाथर्डी साईडला तर पाथर्डीला जाताना आधीच हे तिसगावच्या अलीकडंच हे हॉटेल आहे, या जेवा आणि मला सांगा कसं वाटलं तुम्हाला. ठीक आहे, चला आता जेवतो मी. तर जसं मी सांगितलं होतं ना भावनो, क्वालिटीसाठी विषय एकदम हार्ड आहे हॉटेलचा. तुम्ही आत्ता या ठिकाणी शांतता आहे म्हणून असं समजू नका की हॉटेल चालत नाही, मग क्वालिटी नसेल वगैरे. गारठ्यामुळे सध्या शांतता आहे हॉटेलवर, पण क्वालिटी जर खाताल तर नाक खोळा आहे. पण इथं आज विषय असा झाला की मी आज डायरेक्टली किचनमध्ये गेल्यामुळं जो बनवणारा जो हा होता, कुक होता ना, तो बिचारा थोडासा गडबडला, आणि त्या गडबडीत त्यांनी काय केलं, थोडंसं स्लाईट लिमिट थोडंसं जास्त झालं त्याकडनं, तर आपण ॲडजस्ट केलं ते. पण क्वालिटी मी तुम्हाला बोललो ना, मटनची भाजीला काय करता अशी क्वालिटी लागत होती, नाथ खुळा. गाडी तुम चलाएंगे, अभी हम पीछे बैठेंगे. चालवा चालवा. हो
ओके 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 गाईस, तर आता संध्याकाळचे किती वाजलेत सागर शेठ? चेक करा. 9:40 झालेत आणि सागर भाऊंना घरी ड्रॉप केले मी. पहा सागर भाऊ घरी आलेत, उद्योग त्यांचा चालू झाला आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आजचा हा ब्लॉग शूट करून मी फायनली घरी सागर भाऊंच्या आलो आहे. आता यांना ड्रॉप केलं आहे आणि काही व्हिडिओ फुटेज माझ्या कॅमेऱ्यात होते तर त्या त्यांना दिल्यात आणि आता इकडनं मी माझ्या घरी जाणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा हा जो ब्लॉग आहे आपला तो संपूर्णपणे झाला आहे आणि आजचा ब्लॉग जो आहे तो इथं मी संपवतो आहे. तर आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भावना तो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि या व्हिडिओला हाईप करा, म्हणजे कसं अजून मॅक्सिमम लोकांपर्यंत इम्प्रेशन्स जातील. तर चला लवकरच परत अजून एक 2-3 दिवसात अजून एक आपला नवीन व्हिडिओ येणार आहे. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा. भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट अँड बाय बाय मित्रांनो, बाय बाय.